बार्शी तालुक्यातील ग्रामीण परिसरात काही वाहनांद्वारे बेकायदेशीरपणे डिझेल विक्री सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आलाय। संबंधित पेट्रोल पंपाचे अधिकृत व परवानाधारक मालकांनी याबाबत तक्रार करूनही तात्काळ कारवाईची मागणी केली आहे। तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार या वाहनांकडे डिझेल विक्रीचा कोणताही वैध परवाना नाही, तसेच कॅलिब्रेशन सर्टिफिकेट, फायर सेफ्टी किंवा इतर सुरक्षा नियमांचे पालन न करता उघड्यावर डिझेल विक्री केली जाते। त्यामुळे नागरिकांच्या जीवितास तसेच मालमत्तेला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। याशिवाय या बेकायदेशीर विक्रीमुळे शासनाचा महसूल बुडत असून परवानाधारक पेट्रोल पंप चालकांच्या व्यवसायावरही परिणाम होत असल्याचा आरोप तक्रारदारांनी व्यक्त केलाय। संबंधितांना अनेकदा असे कृत्य करू नये अशी विनंती करूनही ते ऐकत नसल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। या पार्श्वभूमीवर सदर प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत व डिझेल विक्री करणारी वाहने जप्त करून योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे।